तर गुड मॉर्निंग मित्रांनो। तर आता वाजल्या सकाळचे 12 झालेत। तर आता आम्ही निघालो दुसरा माळ बघण्यासाठी, कारण काल रात्री खूप झोप वगैरे आली होती। त्यामुळे शेफ आणि शेफची आम्ही 3 वाजता घरी आलो आणि माळ लागणार 4 वाजता। तर आता निघालो त्यासाठी दुसरा माळ बघायला। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला भेटणार आहे। तर शेफ आणि शेफची फॅमिली गेले 4 व्हीलरमध्ये, तर मी चाललो आता बाईकवर। तर बघा, कंटिन्यू राहा, बघूया आजचा ब्लॉग कसा होता आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटते ते, त्यासाठी ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा। तर मित्रांनो, आता जस्ट पोहोचलो आहे आम्ही आणि माठ किती कसा उभा केला जातो ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। आपण ते तुम्ही कंटिन्यू बघा। इथली पद्धत जरा वेगळी आहे आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स असणार आहे। तर मित्रांनो, आपल्या इथे होळी ही हाताने किंवा दोरीच्या वगैरे साह्याने उभी केली जाते। बडीचे जे लोक दिसतात तुम्हाला काठी घेऊन, ह्या काठ्यांद्वारे ह्या माळाला उभं केलं जातं। ते तुम्ही नक्की कंटिन्यू बघा कसं उभं केलं जातं ते, आणि हे माठ राहतं तरी कसं काठीने उभं ते मला सुद्धा समजलं नाही। त्यासाठी तुम्ही सुद्धा बघा, नक्की कंटिन्यू राहा।
तर मित्रांनो, ही आहे वाडीतील माणसे, शेफ आणि त्यांची फॅमिली आणि पदाधिकारी या सर्वांचं या ठिकाणी तर होम पेटून वगैरे झाल्यानंतर आम्ही आणि माझे शेफ आलो आहे एक कडवई मधील मंदिराच्या बाजूला असलेल्या डॅमवर. आणि इथलं वातावरण आणि नॅचरल एकदम खूप भारी वाटत होतं आणि सूर्यास्त होत होता, त्यामुळे अजून भारीसुद्धा वाटत होतं. त्यानंतर आम्ही निघता आम्हाला दिसले काजू असली पहिचान आणि त्याच्या आधी आम्ही खूप सारे रील्स फोटोज वगैरे शूट केले मस्त. ते तुम्हाला इंस्टाग्रामवर माझ्या बघायला भेटेल. आता आम्ही निघालो घरी जायला. आणि रात्री अचानक वाडीतील पोरांचा प्लॅन झाला, म्हणजे आपली पोपटी बनवायचा. आणि मी ती कधी ट्राय नव्हती केली, तर मलासुद्धा ट्राय करायची होती. तर त्याची तयारी चालू आहे. मित्रांनो, नक्की बघा. आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता हा कोकणातील माझा. अजून पुढचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे, तर तो सुद्धा आपल्या चॅनलवर येईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. घेऊन येऊ मला माईकवाला 22ला मिळतो ना, 2 सेट आहेत एकदम कडक आहे. वेगळा विषय होता माहिती का, माईक वाला तो घेऊन तुम्ही पैसे नाही दिले, माझं बघून ठेवला होता. जास्त लावा काय पाठवले फायनली अर्ध्या 1 तासानंतर झालेली आपली पोपटी रेडी. आणि पोपटी बनवता आणि खाऊन वगैरे वाजले आम्हाला 2. तर झोपायला सुद्धा उशीर झाला. तर भेटूया पण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पोपटी खूप भारी झाली होती.